गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार. तर फिटनेस के तेजस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला विषय आहे की फिटनेसची सुरुवात कशी करायची. बऱ्याच जणांची इच्छा आहे की आपण जिम चालू करायचं आहे, फिटनेससाठी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे, पण ॲक्च्युली सुरुवात कशी करायची आणि कुठून करायचं हे माहीत नसल्यामुळं बरेच जण संभ्रमात असतात. तर चला आपण आज बघूया की सुरुवात कशी, कुठून आणि काय करायचं आहे. फिटनेस हा एक प्रवास आहे आणि त्याची जर सुरुवात आणि त्याची योग्य पद्धतीनं सुरुवात जर केली आपण, तर आपण आपल्या फिटनेसच्या उद्दिष्टापर्यंत योग्य पद्धतीने पोचण्यासाठी आपल्याला मदत होते. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, कोणते कोणते गोष्टी आपल्याला बघायला लागणार ते आपण बघूया. फिटनेस म्हणजे काय? फिटनेस म्हणजे लोकांच्या मध्ये असं आहे की फक्त जिमला जाणे, वजन उचलणे किंवा वजन कमी करणे, किंवा जे लोक अंडरवेट आहेत त्यांनाचं वेट वाढवणे म्हणजे फिटनेस नाही. फिटनेस म्हणजे आपल्या शरीराची योग्य रचना, दुसरी मानसिकदृष्ट्या आपण स्थिर होणे, योग्य आहार घेणे, त्याच्यानंतर योग्य विश्रांती घेणे. याच्यामध्ये कसं आहे की फिटनेस म्हणजे बरेच प्रकार आले. तुम्हाला वेट ट्रेनिंग करायचं असेल तर वेट लिफ्टिंग हा प्रकार येतो. त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी येतात. आपला मसल डेव्हलप करणे, त्याच्यानंतर आपण आपली स्ट्रेंथ वाढवणे, स्टॅमिना वाढवणे. त्याच्यानंतर पुढं आपण जाऊन बघायचं म्हणलं तर एक मानसिकदृष्ट्या आपल्याला जर स्थैर्य पाहिजे असेल तर आपण योगा करणे, मेडिटेशन करणे. आपली बॉडी फ्लेक्झिबल होण्यासाठी योगामध्ये पण बरेच प्रकार आहेत, ज्याच्या कारणामुळे आपली बॉडी फ्लेक्झिबल राहू शकते आणि आपण आपले फिट राहण्यासाठी आपल्याला मदत होते. बऱ्याच लोकांच्या मते फिटनेस म्हणजे जिमला जाणे किंवा ग्राउंडवर जाणे, एक्सरसाइज करणे किंवा वजन उचलणे असं नाही. फिटनेसमध्ये म्हणजे व्यायाम करणे हा एक प्रकार आला, योगा आला, त्याच्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग आला आपलं, त्याच्यानंतर कार्डिओ आले, त्याच्यानंतर आपण जो डाएट घेतो तो प्रॉपर वेमध्ये घ्यायचं. आपल्याला वेट गेन करण्यासाठी वेगळा डाएट असतो, वेट कमी करण्यासाठी वेगळा डाएट असतो, किंवा आपल्याला फक्त आपल्या बॉडीवरचे फॅट्स जर कमी करायचे असतील तर हाय प्रोटीन आणि लो कार्ब असे डाएट असतात. यामध्ये बरेच प्रकार आहेत. तर आपण दुसरा मुद्दा जो बघणार आहे की व्यायामाची उद्दिष्ट, किंवा आपण त्याला म्हणतो की गोल सेट करणे. गोल सेट करणे म्हणजे काय की बऱ्याच लोकांना वजन वाढवायचं असतं जे अंडरवेट आहे, बऱ्याच लोकांना वजन कमी करायचं आहे जे ओव्हरवेट आहेत, बऱ्याच लोकांना एक ॲथलेटिक फिजिक पाहिजे असते, किंवा त्यांना एखादं मॉडेलिंग शो करायचे असतील किंवा ॲड करायचं असेल तर त्यांना त्यांची फिजिक एक वेगळ्या पद्धतीने बनवावी लागते. जर बॉडी बिल्डिंग करणार असेल तर त्यांना हेवी वेट्समध्ये हेवी ह्यूज फिजिक बनवावी लागते. ॲथलेटिक्समध्ये जर जायचं असेल तर त्यांना एक ॲस्थेटिक फिजिक बनवावी लागते. त्यासाठी आपल्याला आपला एक गोल सेट करणे गरजेचं आहे. जसं आपण बघायचं म्हटलं तर वजन वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी डाएट एक वेगळा घ्यावा लागतो आणि वर्कआउट ही वेगळा असतो. यामध्ये होतं काय की आपल्याला योग्य डाएट आणि योग्य व्यायाम जर असेल तर प्रॉपर पद्धतीने आपण आपलं वजन कमी करू शकतो. तर तेच आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला आपल्या आहारातील कार्बोहायड्रेट्स कमी करावे लागतात, ज्याच्यामुळे ग्लायकोजन जास्त तयार होतं, त्या गोष्टी कमी कराव्या लागतात, किंवा फॅट्स कमी घ्यावे लागतात. आपल्याला जास्त कॅलरीचा आहार चालत नाही, कॅलरी डेफिसिटमध्ये जावं लागतं. कॅलरी डेफिसिट म्हणजे काय, एखादा आपण वर्कआउट जर करत असेल आणि आपलं गोल सेट केला आहे की आपल्याला वजन कमी करायचं आहे, तर आपण जे डाएट घेत असतो त्याच्यामध्ये मॅक्सिमम प्रोटीन आणि मिनिमम कार्ब, त्याच्यासोबत हेल्दी फॅट्स हे गरजेचं असतं. हे जर आपण प्रॉपर फॉलो करत असेल तर आपल्याला एक ट्रान्सफॉर्मेशन करायला किंवा वजन कमी करायला या गोष्टी मदत होते. आपण दुसरा प्रकार बघितला की आपल्याला एक मॉडेल टाईप फिजिक जर बनवायचे असेल तर त्यांना ह्यूज फिजिकची जास्त गरज नसते, बस त्यांना मसल्स थोडे ग्रोथ करायचे असते आणि फॅट पर्सेंटेज त्यांच्या बॉडीवरचं कमी करायचं असते. तर त्याच्यासाठी वेगळा डाएट असतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हा जर गोल तुम्ही जर सेट केला की बाबा जर तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं असेल तर त्याच्यासाठी कसं असतं की बाबा आपल्याला पहिला मसल्स गेन करावे लागतात,
एक जे सेट केलेले टार्गेट असते त्या टार्गेटला आल्यानंतर आपल्याला जेवढं वजन आहे त्या वजननंतर बॉडीवरचं फॅट कमी करावं लागतं. मसल्समध्ये शार्पनेस येण्यासाठी आपल्याला कटिंग फेजमध्ये जावं लागतं. त्यावेळी आपल्याला कार्ब्स कमी करावे लागतात, मॅक्सिमम प्रोटीनवर राहावं लागतं. असे बरेच प्रकार आहेत. त्यामुळं आपला गोल काय आहे हा पहिला गोल बघायचा, त्याच्यानंतर तसं डाएट आणि तसं व्यायाम तुमचे जे ट्रेनर असतील ते तुम्हाला मदत करतील किंवा ते तसं सांगतील. तर याचा पुढचा मुद्दा आहे की व्यायामाची योग्य पद्धत किंवा चूज द राईट एक्सरसाइज. याच्या आधीचा आपण जो पॉईंट बघितला होता तर की गोल सेट करणे, तर त्यातलाच हा एक भाग आहे की योग्य पद्धत. म्हणजे आपला जो गोल सेट केलेला असेल त्यानुसार आपल्याला वर्कआउट्स करायचे आहेत. तर मग आपल्याला सुरुवात करत असताना समजा तुम्ही प्रॉपर जिम आधी करत असाल आणि तुमचा एक 4 महिन्याचा 6 महिन्याचा गॅप जर झाला असेल तर एक सुरुवातीचे थोडे दिवस तुम्हाला वॉर्मअप करणे, बॉडी स्ट्रेचिंग करणे, त्याच्यानंतर सगळे सेट्स जे आहेत म्हणजे जे बायसेप्स असेल, ट्रायसेप्स असेल, चेस्टचा वर्कआउट असेल, बॅकचा असेल, शोल्डरचा असेल, हे पार्ट टू पार्ट आपण नाही घेत. मग सुरुवातीचा एक आठवडाभर आपण काय करतो की सगळे एक्सरसाइज हे मिक्स घेतो. त्याच्यानंतर जर तुमचं प्रॉपर रुटीन बसलं एक आठवड्याभरात तर आपल्याला हे बघायचं आहे की आपण एक्सरसाइज चूज करत असताना आपला गोल काय आहे. आपला जसा गोल असेल, आपल्याला वेट गेन करायचा तर त्या हिशोबाने तसा डाएट, तसा एक्सरसाइज. आपल्याला वेट कमी करायचा त्या हिशोबाने आपला डाएट आणि आपला वर्कआउट असेल. आपल्याला जर लीनमध्ये गेन करायचं असेल तर तसा डाएट आणि तसा वेट ट्रेनिंग असेल, कार्डिओ असेल, योगा असेल. जसा आपला गोल आहे तसा आपल्याला वर्कआउट चूज करायचं आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो योग्य आहार किंवा बॅलन्स्ड डाएट आपण म्हणतो. डाएट म्हणजे काय, तर डाएट म्हणजे बरेच लोकांची गैरसमज आहे की उपाशी राहणे किंवा कमी जेवणे. तर उपाशी राहणे किंवा कमी जेवणे म्हणजे डाएट नाही. डाएट म्हणजे जसा आपला गोल आहे तसं कॅलरीज इंटेक करणे, तसं कॅलरीज इन्क्रीज करणे. किंवा आपला सपोज जर गोल असेल वेट कमी करायचं आहे, आपल्याला बॉडी फॅट कमी करायचं आहे, तर आपल्याला डाएट आपलं हाय प्रोटीन लो कार्ब असा असेल किंवा जे आपण मील्स घेतो ते डिवाईड करून घेतो जेणेकरून आपलं मेटाबॉलिझम चांगलं होईल, डायजेशनला आपल्याला चांगली मदत होईल. डाएट याचा अर्थ असा नाही की तुम्ही उपाशी राहणे. तुमचा डाएट हा तुमच्या गोलवर डिपेंड असतो. तुमचा वेट गेन करायचा असेल तर तो वेगळा, तुमचा वेट कमी करायचं असेल, सपोज आपल्याला वेट गेन करायचं असेल तर आपल्याला कॅलरी डेफिसिट करून नाही चालणार, आपल्याला कॅलरीज वाढवावे लागतात. सपोज आपल्या जर 2500 कॅलरीजचा जर आपण यूज करत असेल किंवा 2500 कॅलरीज आपण जर खर्च करत असेल तर आपला डाएट असेल 3000 ते 3500 कॅलरीजचा. जर आपल्याला वेट कमी करायचं असेल तर आपल्याला 2000 कॅलरीज खर्च करायचे आहेत आणि 1500 कॅलरीज आपल्याला इंटेक करायचे आहेत. अशा पद्धतीनं प्रत्येक डाएट हा बॅलन्स आणि मेंटेन करून जावं लागतं आपल्याला. याला डाएट म्हणतात. डाएट म्हणजे उपाशी राहणे नाही किंवा कमी खाणे नाही. आणि डाएट घेत असताना त्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आपले मिनरल्स झाले, विटॅमिन्स झाले किंवा फ्रूट्समधून जे मिळणारे विटॅमिन्स आहेत किंवा सप्लिमेंट्स थ्रू मिळणारे विटॅमिन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना बॅलन्स पद्धतीनं ज्यावेळी घेतो त्याला डाएट म्हणतात. आता हा जो मुद्दा आहे आपला 5वा, तर तो आहे म्हणजे रेस्ट आणि रिकव्हरी. रेस्ट आणि रिकव्हरी का गरजेचं आहे, तर जो आपण डेली वर्कआउट करतो, जर आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो किंवा स्टॅमिनासाठी रनिंग असेल, आपलं वेट ट्रेनिंग असेल, फ्री वेट्सवर करत असेल, मशीनवर करत असेल, तर आपले जे मसल्स आहेत, ज्या टिश्यू आहेत त्या डॅमेज झालेले असतात वर्कआउट करत असताना. तर त्या रिकवर होण्यासाठी आपल्याला प्रॉपर रेस्ट घेणं गरजेचं आहे. जर आपली रेस्ट प्रॉपर झाली असेल तर आपल्याला वर्कआउट करताना कोणत्याच प्रकारचं आळसपणा येत नाही किंवा झोप येणे, कंटाळा येणे असं होत नाही. तर तुमची प्रॉपर जर झोप झाली असेल तर सेकंड डेला तुम्ही वर्कआउट करत असताना टोटली फ्रेश राहता. त्यामुळं जसा तुम्ही
व्यवस्थित व्यायाम करता, जसा डाएट घेता, तसंच रेस्ट घेणं पण खूप गरजेचं आहे. जर तुमची प्रॉपर रेस्ट असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आणि रेस्ट म्हणजे फक्त 4 तास झोपणे, 5 तास झोपणे नाही. जर रात्री झोपताना तुमची 7 ते 8 तासाची झोप पूर्ण झाली पाहिजे. किंवा जर तुम्हाला दुपारी जर वेळ मिळत असेल, ॲटलिस्ट 20 मिनटं ते अर्धा तासाची जरी झोप झाली तुम्हाला, तर तुम्ही प्रॉपर पद्धतीनं फ्रेश झालेलं असताय, परत वर्कआउट करायला तयार झालेलं असतं. तुम्हाला रेस्टमुळं चांगली एनर्जी आपल्याला मिळालेली असते. फक्त एनर्जी आपल्याला डाएटमधून मिळते असं नाही. जर आपली डाएट आणि रेस्ट दोन्ही जर प्रॉपर असेल तर आपल्याला एनर्जी पण तेवढ्याच प्रकारे चांगली मिळते. त्याचा जो पॉईंट बघणार आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी का गरजेचं आहे? कन्सिस्टन्सीमुळे आपल्याला काय फरक पडतो? कन्सिस्टन्सीमुळे आपल्याला वर्कआउट करत असताना आपली जी असलेली जुनी स्ट्रेंथ आणि आपण जे प्रेझेंटमध्ये वर्कआउट करत असतो त्याच्यामध्ये झालेला जो फरक असतो. सुरुवातीला आता मी 5 किलोच्या डंबल्सने वर्कआउट करतो आहे, पण मी कंटिन्यू 3 महिने 4 महिने वर्कआउट करालो तर तो मी 5 किलोवरून 7.5 किलो 10 किलोपर्यंत आलेला असतो. सपोज सुरुवातीला मी कार्डिओ करत असेल, कार्डिओमध्ये मला रनिंग करायचं असेल तर माझं एक सायकलिंगचा किंवा रनिंग एक 5 मिनटं करत असेल तर आता मी 10 मिनटापर्यंत पोचलो असतो किंवा 15 मिनटापर्यंत पोचलो असतो. किंवा तोच आधी वर्कआउट करत असताना जो माझा स्पीड असेल तो स्पीड इन्क्रीज झालेला असेल. मी सुरुवातीला एक 5च्या स्पीडने पळत असेल तर आता 7च्या स्पीडने पळत असेल, 10च्या स्पीडने पळत असेल, 12च्या स्पीडने पळत असेल. तर आपल्याला याच्यामुळे काय फायदा होतो? मसल डेव्हलप होण्यासाठी, आपली स्ट्रेंथ चांगली होण्यासाठी, आपला स्टॅमिना इन्क्रीज होण्यासाठी. आणि जर आपली कन्सिस्टन्सी असेल तर आपण एक प्रॉपर वेमध्ये डिसिप्लिनमध्ये राहतो. आणि आता एक शेवटचा महत्त्वाचा मुद्दा बघणार आहे, तो म्हणजे स्ट्रेस. आपण जर वर्कआउट करत असेल, आपला डाएट प्रॉपर होत असेल, आपली झोप जर प्रॉपर होत असेल तर तुमचं प्रॉपर डाएट आणि प्रॉपर रेस्टमुळे तुमच्यामध्ये जो स्ट्रेस असतो कामाचा असेल किंवा बाहेर आपण व्यापार करत असतो, व्यापारात बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या डे टू डे लाईफमध्ये चढ उतार ह्या होत असतात. त्या चढ उतार होत असताना आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला स्ट्रेस असतात. तर प्रॉपर व्यायाम आणि प्रॉपर झोप झाल्यामुळं स्ट्रेस पण कमी होण्यास मदत होते. त्यामुळं वर्कआउट तुम्ही नियमित करा. जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्ही वेट ट्रेनिंगसाठी प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे मसल्स स्ट्रॉंग होतील चांगले. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि अशा प्रत्येक टिप्ससाठी तुम्हाला कोणत्या टिप्स पाहिजे असतील तर मला मेसेज करून कळवा. त्या पद्धतीने मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.